नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 5 महिन्याच्या सुट्टीनंतर तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसापासून मागणी होत होती की ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करावी, परंतु सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे मोबाईल, अँड्रॉईड फोन आणि इंटरनेट सुविधा अद्ययावत नसल्यामुळे हा सुवर्णमध्य साधून आज माझ्या लेक्चरला सुरुवात करतो आहे. या लेक्चरची सुरुवात करताना माझ्याकडे द्वितीय वर्ष BA BEd द्वितीय वर्षाचा HSRM पेपर आहे. हा जो पेपर आहे या पेपरचं महत्त्वाचा भाग तो तुमच्यापुढे सादर करण्यासाठी आजपासून ही थोडीशी व्याख्यानमाला सुरू करतो आहे. ही व्याख्यानमाला जास्त लांबवणार नाही, एक महत्त्वाचा मुद्दाच याच्यामध्ये घेतला जाणार आहे. या मुद्द्यांमधून जास्तीत जास्त त्या विषयाचे महत्त्वाचे भाग आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न होईल. BA BEd विभागाच्या द्वितीय वर्षातील सर्व प्रथम आणि द्वितीय इतिहास अध्यापन पद्धती असणाऱ्यांसाठी हा पेपर अनिवार्य आहे. या पेपरमधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कशा कशा प्रकारे पाहायच्या आहेत संपूर्ण वर्षभर आपण पाहणार आहोत ते पाहूया. काही दिवसापूर्वी मी आपल्या ग्रुपवर अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठामार्फत पाठवला होता. त्या अभ्यासक्रमावर कोणीच कुठलीही चर्चा केली नाही. फक्त एका विद्यार्थ्याने सांगितलं की याच्यातलं आम्हाला काहीच कळलं नाही. अर्थात ते इंग्रजीतलं होतं, थोड्याशा जटिल भाषेमध्ये होतं म्हणून असेल. आपला हा जो पेपर आहे हा IDS अंतर्गत येतो आणि हा पेपर 1 सोशल रिफॉर्म्स इन इंडिया हा आपल्या तिसऱ्या सत्रासाठी पेपर आहे. हा पेपर गेल्या वर्षीपासून इंट्रोड्यूस झाला. पेपर आधीपासूनच आहे, परंतु त्याचा सुधारित अभ्यासक्रम, बदललेला अभ्यासक्रम गेल्या वर्षीपासून अंतर्भूत झालेला होता. हा अभ्यासक्रम जो तुमच्या आता स्क्रीनवर आहे तो अभ्यासक्रम गेल्या काही दिवसापूर्वी मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला होता. हा अभ्यासक्रम समोर आपल्याला दिसतोय त्याप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमामध्ये 4 घटक कोणकोणते या सेमिस्टरला आपण पाहणार आहोत याचं मी वर्णन केलं होतं आणि ते तुम्हाला पाठवलं होतं. अपेक्षा अशी होती की त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घेऊन मला प्रश्न विचारावे. फक्त काही विद्यार्थ्यांनी मला असेच प्रश्न विचारले की सर अभ्यासक्रम बघितला पण तो आम्हाला काहीच कळला नाही. मग मी म्हटलं ज्या विषयाला मी सुरुवात करणार आहे त्याच्या अभ्यासक्रमापासूनच सुरुवात केलेली बरी. म्हणून मी आज पहिलं माझं छोटंसं व्याख्यान हा अभ्यासक्रम समजून सांगणे हाच उद्दिष्ट ठेवून तयार केला आहे. आता हा अभ्यासक्रम नेमकं काय आहे आणि हा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर तुम्ही काय काय बघणार आहात हे मी आधी प्रथम सांगतो. HSRMचा पेपर अभ्यासल्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी समजून येणार आहेत ते पहा. 1, आपण प्रमुख सामाजिक धार्मिक सुधारणेच्या हालचालींची ठळक वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. 2, समाजाच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी महात्मा फुले यांनी केलेले काम आणि त्यांची भूमिका हे आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचा भाग राजर्षी शाहू महाराज, महाराष्ट्राला नव्हेच तर पूर्ण देशाला ज्यांचा अभिमान आहे त्या राजर्षी शाहू महाराज यांनी निम्नवर्ग आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी केलेली कामं ही जाणून घेणार आहोत. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, जातीपातीचे उच्चाटन आणि अस्पृश्यता निवारणासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि भारतीय राज्यघटना, सामाजिक न्याय आणि समानतेची मूल्ये कशी मूर्त रूपात जाणून घेणं या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या सेमिस्टरमध्ये एकूण 4 घटकांमध्ये करणार आहोत. आणि हे 4 घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला या घटकामधील महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील. हा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाने इंट्रोड्यूस जो केला आहे त्याचा उद्देशच आहे की भारतातील समाजसुधारक आणि विशेष करून महाराष्ट्रातील समाजसुधारक हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचा महत्त्वाचा अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि आपला हा HSRM पेपर सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 3 आपण SYचे आहात, सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 याला जो असलेला HSRM पेपर आहे हा पूर्णपणे MPSCच्या अभ्यासक्रमावर आधारितच आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यकालीन स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये
जो वर इंग्लिशमध्ये दिलेला होता अभ्यासक्रम त्याचे आता मी मराठीत रूपांतर करतो आणि तीच सूचना मला आली होती की कृपया तो अभ्यासक्रम आपल्याला मराठीतून सांगा. पहिला जो अभ्यासक्रम जो सांगितलेला होता, पहिला मॉड्यूल सोशियो रिलिजियस रिफॉर्मर्स मुवमेंट, हा जो आहे त्याचं आता मी मराठीत रूपांतर करून सांगतो. पहिलं मॉड्यूल आहे, पहिला घटक आपण म्हणूया सामाजिक धार्मिक सुधारणेच्या हालचाली. ह्या तुम्ही नोट डाऊन करताच, पण हे सगळं मी तुम्हाला PDF स्वरूपात पाठवणार आहे, त्यामुळे शांतपणे फक्त ऐका. पहिलं घटक आपल्याला पाहायला मिळेल सामाजिक धार्मिक सुधारणेच्या हालचाली. यामध्ये देश लेवलला कोणी कोणी कशा कशा प्रकारे सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या हालचाली सुरू केल्या, त्याचे आद्य प्रवर्तक कोण आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याला सुरुवात केली, अशांचा आपण उल्लेख करणार आहोत. याच्यामध्ये पहिले आहेत राजा राममोहन राय आणि ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांना समाज सुधारकांचे जनक असं म्हणतात, त्यांना आद्य समाज सुधारक असं म्हणतात. आणि त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज आणि त्यांचे कार्य हे आपण ह्या घटकामध्ये पाहणार आहोत. यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज. आणि तिसरा घटक आहे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन. हे घटक बघितल्यामुळे आपल्याला देश लेवलला, महाराष्ट्राच्या बाहेर देश लेवलला कोणत्या कोणत्या प्रकारे सामाजिक धार्मिक सुधारणेच्या हालचाली झाल्या हे पाहायला मिळणार आहे. यानंतर पुढचा घटक आपला आहे नंबर 2चा घटक, आणि तो महत्त्वपूर्ण घटक आहे आणि आपल्या HSRM मधील हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे महात्मा फुले. हा जो घटक आहे महात्मा फुले, हा परिचय करून देण्याची गरज नाही. इयत्ता 4थीपासून छोट्या छोट्या स्वरूपात आपण तो पाहतोच आहे. आपल्याला त्याची फक्त व्याप्ती सखोल करायची आहे. महात्मा फुले हा घटक बघताना आपण सर्वात पहिलं बघणार आहोत त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य. महात्मा फुले एका घटकात सामावून जाणारा व्यक्तिमत्व नाही, त्यांचं कार्य हे सर्वांगीण आहे. पण ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही सर्व शिक्षणाच्या प्रवाहात आहोत, त्यांचं पहिलं काम म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य. घटक क्रमांक 2चा पहिला मुद्दा आपण तो पाहणार आहोत. आता सामाजिक कार्यामध्ये एकच काम केलं का त्यांनी? नाही. त्यांचं एक काम आहे मुलींचं शिक्षण आहे, अस्पृश्यांचं शिक्षण आहे, विधवांसाठी केलेलं कार्य आहे, अस्पृश्य जनांसाठी केलेलं कार्य आहे, शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे, गरिबांसाठी केलेलं आहे. सगळ्या पद्धतीची कार्य ही सामाजिक कार्यामध्ये येतात. आणि हे कार्य करत असताना त्यांनी एक समाज स्थापन केला जो दिशादर्शक आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाज. हा महात्मा फुले घटकांमधील 2 नंबरचा मुद्दा आपण बघणार आहोत, सत्यशोधक समाज. आणि तिसरा त्यांचं साहित्य. महात्मा फुलेंनी आपले विचार अनेक पुस्तकातनं मांडून ठेवले आहेत आणि त्यातील फक्त 2 पुस्तकं आपण जास्त विशेष उल्लेख करणार आहोत. ते म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी. हे 2 ग्रंथ आहेत. हे 2 ग्रंथ 2 वेगवेगळ्या विचारांचे आहेत. सर्वसामान्य गरीब शेतकरी हा कायम भरडलाच जातो आणि त्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारं पुस्तक शेतकऱ्यांचा आसूड. आणि दुसरं गुलामगिरी. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे एक विशिष्ट वर्ग हा आयुष्यभरासाठी गुलाम बनला आणि तो गुलाम फक्त सामाजिक नव्हता, तर तो बौद्धिक आणि शैक्षणिक होता. आणि त्या गुलामगिरीला वाचा फोडणारचं एक त्यांचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ गुलामगिरी. आणि ह्या गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड या 2 ग्रंथांचा उल्लेख आणि त्याचा परामर्श आणि त्याच्यातील त्यांचे विचार आपण महात्मा फुले या घटकामधील 3ऱ्या उपघटकामध्ये बघणार आहोत. 2 घटक स्पष्ट झाली. आता यानंतर 3रा घटक कोणता आहे? तो पण महाराष्ट्रातलाच आहे आणि आपल्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातील लोकांसाठी तो अभिमानाचा घटक आहे. तो म्हणजे राजर्षी शाहू महाराज. महाराष्ट्रातील समाज सुधारणेमध्ये ज्याप्रमाणे पाया रचला महात्मा फुलेंनी, पण त्या पायावर एक सुंदर इमारत रचली ती राजर्षी शाहू महाराजांनी. राजर्षी शाहू महाराज हे यांचं सामाजिक सुधारणेतील काम हे अनन्यसाधारण आहे. कारण बरेच समाजसुधारक हे त्या समाजातील आहेत, त्या समाजातील अन्याय आणि अत्याचाराने त्रस्त आहेत आणि त्या त्रस्ततेतून निवारण करण्यासाठी त्यांनी केलेले काही पावलं म्हणजे समाज सुधारणा. परंतु राजर्षी शाहू महाराज हे तर राजघराण्यातले आहेत. त्यांना स्वतःला कुठलेच अन्याय आणि अत्याचार नव्हते,